नमस्कार मंडळी, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण इथे गवारपासून चटपटीत अशी वेगळी काहीतरी भाजी बनवणार आहे। तर इथे मी 1 पाव शेंगा ह्या मोजून घेतलेल्या आहे आणि ह्या शेंगा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर इथे मी गवारची भाजी बनवण्यासाठी गावरानी शेंगाचा वापर करणार आहे आणि या शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्या आहे। शेंग मोठी असेल तर आपण एका शेंगेचे 3 काप करणार आहे आणि छोटी असेल तर 2 केले तरी सुद्धा चालेल। अशा पद्धतीने आपण सर्व शेंगा तोडून घेऊ। अशा पद्धतीने मी सर्व शेंगा ह्या तोडून घेतलेल्या आहे। आता आपण सुरुवातीला या गवारच्या शेंगा उकळून घेणार आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाणी थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तोडून घेतलेल्या गवारच्या शेंगा पाण्यामध्ये टाकून घेऊ। तर येथे मी पाणी थोडं गरम करून घेतलेलं आहे, त्यामुळे शेंगा ह्या लवकर शिजतात। आणि यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेऊ। आपण या शेंगा शिजवायला टाकतो तेव्हा जर का आपण यामध्ये थोडी हळद टाकून घेतली तर शेंगांना रंग हा छान येतो। आता यामध्येच आपण थोडं मीठ टाकून घेणार आहे। शेंगा शिजवत असताना यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेतल्यामुळे या शेंगा आळणी लागत नाही, त्यामुळे भाजीला छान चव येते। या शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी एक मसाला तयार करून घेणार आहे। मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे 10-12 लसूण पाकळ्या लागणार आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। पण आपण हा मसाला बनवण्यासाठी अर्धा चमचा जिरं हे कच्चंच वापरणार आहे। या मसाल्यामध्ये आपण कच्चं जिरं वापरल्यामुळे या भाजीला अजूनच छान चव येते। आणि यामध्ये आपण 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे आणि अर्धा चमचा मीठ घालून घेऊ। आणि आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक करून घेऊ। तुम्हाला भाज्या चटपटीत खायला आवडत असतील तर तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल। या भाजीमध्ये आपण लसूणची चटणी टाकून घेणार आहे, त्यामुळे ही भाजी चवीला खूपच छान लागते। अशा पद्धतीने आपण लसूणची चटणी तयार करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण गवार शिजायला ठेवलेले होते, ते सुद्धा शिजून झालेले आहे। तर येथे आपल्याला ही गवार 50 ते 60% शिजवून घ्यायची आहे। तर येथे आपल्याला ही गवार जास्त गाढ शिजवून घेण्याची गरज नाही। जेव्हा आपण भाजीला फोडणी देऊ तेव्हा या शेंगा भाजीमध्ये शिजतील। आता शिजवून घेतलेल्या शेंगातील आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला या शेंगा थंड्या करून घ्यायच्या आहे। सुरुवातीला आपण लसूणची चटणी तयार करून घेतलेली आहे। तयार करून घेतलेली चटणी आपल्याला सर्व शेंगांना लावून घ्यायची आहे। लसूणची चटणी आपण गवारच्या शेंगाला व्यवस्थित लावून घेतल्यामुळे ही भाजी अजिबात फिक्की लागत नाही। लसूणची चटणी आपण गवारच्या शेंगाला लावून घेतल्यामुळे ही भाजी अगदीच छान बनते। अशा पद्धतीने आपण लसूणची चटणी सर्व गवारच्या शेंगाला व्यवस्थित लावून घेतलेली आहे। आता आपण भाजीला फोडणी देण्यासाठी येथे कढई गरम करून घेतलेली आहे। यामध्ये आपण 2 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ आणि यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं सुद्धा टाकून घेऊ। तर येथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। जिरं मोहरी तेलामध्ये छान झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ। सुरुवातीला आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा हा 1 ते 2 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। कांद्यामधील कच्चापणा कमी होईल तोपर्यंतच आपल्याला कांदा येथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा गरम मसाला घालून घेऊ आणि यामध्येच आपण 1 चमचा धनेपूड सुद्धा घालून घेणार आहे। आणि आपण सुरुवातीला शेंगा शिजवत असताना सुद्धा हळदीचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपण यामध्ये अगदी पाव चमचा हळद वापरणार आहे। भाजीला छान रंग यायला हवा म्हणून आपण यामध्ये 1 चमचा काश्मीरी पावडर वापरणार आहे। आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तर येथे तेल हे गरमच असल्यामुळे हे मसाले तेलामध्ये लवकर भाजले जातात। तर येथे मी 1 मोठा टोमॅटो घेऊन त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ती पेस्ट सुद्धा आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। या सर्व मसाल्यांना छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे मसाले 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचे आहे। अधूनमधून आपल्याला हे सर्व मसाले हलवून घ्यायचे आहे, म्हणजे आपले मसाले हे कढईला चिटकणार नाही। आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान शिजून झालेले आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालून घेऊ आणि या सर्व मसाल्यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मसाले गरम असल्यामुळे बेसन पीठ यामध्ये छान भाजले जाते। या सर्व मसाल्यामध्ये आपण 1 मिनिट तरी हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे बेसन पीठ हे छान भाजले जाईल। आणि यामध्ये आपण अगदी थोडं पाणी टाकून घेऊ आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यामध्ये आपण थोडं बेसन पीठ घातलेलं आहे, यामध्ये आपण थोडं पाणी घातल्यामुळे हे छान शिजून येईल।
आणि आता आपल्याला हे मसाला 1 मिनिट तरी मंद आचेवरती शिजवून घ्यायचे आहे। कढईला सर्व मसाला चिटकायला नको म्हणून आपल्याला हे अधूनमधून हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि घट्टपणा सुद्धा आलेला आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहे अर्धी वाटी ताक। पण लक्षात असू द्या ताक हे जास्त आंबट नको। ताक जर का जास्त आंबट असेल तर भाजीची चव ही बिघडू शकते आणि तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही यामध्ये दहीचा सुद्धा वापर करू शकता। आणि आता आपल्याला गॅस बारीक करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मसाल्याला आता छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा टाकून घेऊ आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवरती आपल्याला 2 ते 3 मिनिट हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज नाही। या भाजीमध्ये आपल्याला अगदी थोडा रसा राहील अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांमध्येच आपली येथे गवारची भाजी शिजून तयार झालेली आहे। तर येथे आपली अशी चटपटीत गवारची भाजी ही बनवून तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। ही चटपटीत भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। मुलं ही भाजी आवडीने खातील। आणि यावर आपण बारीक कट करून घेतलेला कोथिंबीर घालून घेऊ। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।